नमस्कार. शून्य प्रहर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत राशपामध्ये नुकतेच गेलेले समरजीत घाटगे. समरजीतजी नमस्कार आणि धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत आलात. या निवडणुकीच्या निमित्तानं जे पहिलं स्थलांतर झालं ते बहुतेकरित्या अधिकृतरित्या तुमचंच म्हणावं लागेल, कारण अजून कशाची काही घोषणा नाही, पण समरजीत घाटगे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तुम्हाला वाटतं या बदलाच्या नंतर तुम्ही निवडून येणार आहात म्हणून? कारण प्राप्त स्थितीमध्ये आव्हानं मोठी आहेत असं सांगितलं जातंय तुमच्या समोर. सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सगळ्या व्ह्यूअर्सचं मी स्वागत नमस्कार करतो. आपण सगळ्यांनी मला या इंटरव्ह्यूला बोलण्यासाठी आपले आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम एक समजून घेतलं पाहिजे की कागल गडिंग्लज उत्तूर हा विधानसभा जो आहे, या विधानसभेच्या परिवर्तनासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी आपण हा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेताना मी नाही घेतला, हे जनतेमध्ये फिरून जनतेचे विचारून हा निर्णय घेऊन आपण माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. आणि मला खात्री आहे की समरजी घाटगेच्या विजयापेक्षा कागल गडिंग्लज उत्तूरच्या लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे. पण ही जी लोक तुम्ही सांगता आहात की ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे तुम्ही हा बदल घेतलेला आहे, नक्की त्या लोकांनी तुम्हाला का सांगितलं की आता तुम्ही भाजपात राहू नका, तुम्ही आता शरद पवारांच्या पक्षामध्ये जा? भाजपमध्ये राहू नका पेक्षा सगळ्यात महत्त्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे की 2019 मध्ये मी अपक्ष उभारलो आणि अपक्ष उभारल्यामुळे जो फटका मला बसला, आताच्या परिस्थितीमध्ये जे महायुतीचा फॉर्म्युला आहे सिटिंगला सिटिंगच आहे, त्याच्यामुळे परत अपक्ष उभारायचं आणि तसं झालं तर परत फटका आपल्याला बसेल या अँगलनी लोकांचं मत होतं ओव्हरऑल की पक्षाचं आपल्याला साथ लागणार. फक्त प्रत्येक वेळी अपक्ष आपण उभारून हे करणं शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळं हा निर्णय आपण घेतला. म्हणजे थोडक्यात काय तर या वेळेला एक चिन्ह आपल्या सोबत असलं पाहिजे. मला काय फरक पडणार आहे आणि तुतारीच्या चिन्हांनी किती मतं वाढतील तुमची? तुतारी हे फक्त चिन्ह नसून हे प्रतीक आहे कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेमध्ये येणाऱ्या सुराज्याचं. हे प्रतीक आहे एक निष्ठ्याची, आणि ज्या लोकांनी निष्ठेचा सौदा केला अशा लोकांना धडा शिकवण्याचं एक प्रतीक आहे. तुम्ही हसन मुश्रीफांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं दिसतंय. परत असं म्हणू नका की तुम्ही नाही ठरवलं, लोकांनी ठरवलं म्हणून. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झालेला आहे की ज्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या व्यक्तीसाठी सगळं केलं, आणि हे काय पहिल्यांदा विषय नाही आहे, याच्या आधी बरेच गुरु त्यांनी बदललेत. आत्ता ही वेळ आलेली आहे की ही इलेक्शन निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर. त्याच्यामुळे मी म्हणतो ही मुश्रीफ साहेब विरुद्ध समरजी घाटगे फाईट नाही आहे, ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब विरुद्ध हसन मुश्रीफ फाईट जास्त आहे. तुम्ही असं म्हणताय की भरपूर काही शरद पवारांनी मुश्रीफांसाठी केलं होतं. एक ताजं वक्तव्य मुश्रीफांचं आलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. मुश्रीफ म्हणाले जेवढं केलं त्याची गुरुदक्षिणा देऊन झालेली आहे. मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हे शब्द वापरले. गुरूंना आठवण करून द्यावी लागते की बघा मी तुम्हाला गुरुदक्षिणा दिली. म्हणजे आज गुरूंवर पण पावशेर ठेवायचे संस्कार आज आदरणीय मुश्रीफ साहेब करतायत. आपण राजकीय निर्णय वेगळे घेतो, पण घेतल्यानंतर आपल्या गुरूंना किती त्रास द्यावं. ज्या गुरूंनी अजितदादांनंतर बघितलं तर सर्वाधिक मंत्रिपद कोणाला मिळाली असतील त्या पक्षामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांना मिळाले. पवार साहेब आले, गैबी चौकात सभा घेतली. त्यानंतर नेक्स्ट डे त्यांनी म्हणावं की एका अल्पसंख्य व्यक्तीच्या मागे पवार साहेब का लागले. म्हणजे 8 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, कोणीही पवार साहेबांना जातीवादचे आरोप केले नाहीत. एवढ्या वर्ष त्यांच्या हाताखाली काम करून त्यांना म्हणायचं की तुम्ही जातीवाद आहे, हीच गुरुदक्षिणा द्यायची होती का? एवढ्या पदं देऊन सगळं देऊन तुम्ही त्यांना ह्या उतरत्या वयामध्ये एकटं सोडून पळून गेला, आणि कशासाठी गेला? तुम्हाला काय वाटतं मुश्रीफांनी पार्टी बदलण्याचं, भूमिका बदलण्याचं खरं कारण काय आहे? ईडी, मेन ईडी, नाही तर आणि काय द्यायचं राहिलं होतं. ईडीसाठी त्यांनी हे बघा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या वडिलांसारखे होते, त्यांनी त्यांना मुलासारखं वागवलं. आदरणीय सुप्रियाताईंनी त्यांना थोरल्या भावासारखं वागवलं. त्यांनी केलं काय? या सगळ्या संबंधांचा सौदा केला, आणि त्याच्यामुळं जे ईडीचे आरोप झाले. तर मला सांगा, आता जसं मी देवेंजींना भेटलो,
बोललो, माझा विषय सांगून आला. हे तसं काय बोलले, डायरेक्ट राज्यपालाकडे पळून गेले. 2 दिवसापूर्वी म्हटलं की पवार एके पवार, आणि 2 दिवसानंतर त्यांनी पार्टी बदलली. तुम्ही मुश्रीफांना पळपुट म्हणता आहात. त्यांची कृती त्यांना स्वतःला पळपुटे म्हणायचा संकेत द्यायला लागले. मी कुणाला पळपुट म्हणणं का काय म्हणणं योग्य नाही आहे. माझं मत आहे, ईडीचे जे काही एन्क्वायऱ्या झाल्या, मी माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हीही कव्हर केले, मी शब्द काय वापरले, माझे आरोप आहेत, आरोपी आहेत ते, अक्युज्ड, कन्व्हिक्टेड नाही. तर जर तुम्ही काही केलंच नव्हतं तर या ईडी पोटी तुम्ही तिथं जे पळून गेला, तुम्ही स्वतः सिद्ध करताय की तुमच्यावरचे आरोप एखाद्या वेळेस योग्यच होते, बरोबरच होते, हे तुम्ही सिद्ध करताय. नाही तर पवार साहेबांना सोडायची आवश्यकता का होती? आणि एक पालकमंत्रीच्या राजकीय तुकड्यासाठी आपण त्या बाजूला गेला. पण पालकमंत्र्याच्या या राजकीय तुकड्यासाठी हसन मुश्रीफ गेले, इतकं थेट विधान तुम्ही करता आहात. दरम्यानच्या काळात एक तुमच्या तोंडून निघालं की तुम्ही देवेंद्रजींना भेटलात, देवेंद्र फडणवीसांना भेटून तुमचं जे काही म्हणणं होतं ते मांडलं. थोडक्यात काय, निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या राजकीय दृष्ट्या जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांना कळवलं. येस. त्यावेळेला त्या बैठकीत काय घडलं? तुम्हाला ॲडजस्ट करून घेणं शक्यच नव्हतं का? कारण माझ्या माहितीप्रमाणे समरजित घाटगेंना पुढच्या वेळेला बघू असे सतत शब्द भाजपात मिळत होते. खरं आहे हे? नाही, पुढच्या वेळी बघू असा काही विषय नव्हता. एक देवेंद्रजींना मी एवढंच सांगितलं की ज्यावेळी अजितदादा इथं आले त्यावेळेपासून मी देवेंद्रजींना सांगत आलो आहे की मला पुढे जाऊन काही निर्णय घ्यावे लागणार. प्रत्येक वेळी अपक्ष उभारून हे चालत नाही आहे. खासदारकीनंतर साहेब मला काही ते निर्णय, आणि तेव्हा माझा काय राष्ट्रवादीशी काही बोलणी नव्हती, ती बोलणी जुलै एंडला मी सुरू केली. आणि हे मी सातत्याने माझ्या पक्षाला सांगितलंय की मी मागच्या वेळी पण अपक्ष उभारलो, परत आता अपक्ष. आणि असं तर नव्हतं की माझ्या हातामध्ये तिकीट होतं आणि पुढे सत्ता येणार नाही म्हणून पळून जाऊन सत्तेच्या बाजूनी जिथं येणार पळून गेलोय, असं तर नव्हतं. तर त्याच्यामुळे मी देवेंद्रजींना सांगितलं की एक राजकीय नेता म्हणून तुम्ही मला थांबवणं ठीक आहे, पण एका थोरल्या भावासारखं विचार करा की माझी भूमिका बरोबर आहे का नाही. त्याच्यापुढे ते काहीच बोलू शकले नाही. मी अभिमानाने सांगतो, मी माझ्या सगळ्या वरिष्ठांना माझा विषय सांगून त्यांना भेटून आलो. मी असं एका रात्रीत पळून नाही गेलो. नाही, थोडक्यात तुम्ही फडणवीसांना कन्व्हिन्स केलं की तुमचं जाणं योग्य? मी कन्व्हिन्स करण्यापेक्षा मी माझी भूमिका मांडून आलो. कारण मला कन्व्हिन्स करायचं का काय करायचं हे बेसिकली मी आणि माझे 3,37,000 जे कुटुंब सदस्य आहे, हा निर्णय त्यांच्यासाठी आहे. कन्व्हिन्स करण्यापेक्षा मी माझा विषय त्यांच्यापर्यंत सांगून भेटून मी आलो. अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सध्या हालचाल होताना दिसते आहे. काही काही राजघराणी जी सुभेदारांची घराणी आहेत, मानमराता बसलेले लोक आहेत, ते सगळेच सध्या अस्थिर दिसत आहेत. याचं कारण काय? मग ते नाईक निंबाळकर असोत किंवा तुम्ही असाल किंवा अजून कोणी, अशी घराणी अस्वस्थ का दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रात? मी पश्चिम महाराष्ट्राबद्दल अधिक काही बोलणं योग्य नाही. मी आज आपल्यासमोर जास्तीच माझ्याबद्दलच बोलू शकेन. मला असं वाटतं की हे बाकीची घराणी अस्वस्थ काय आहे त्याच्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी त्याच्यावर स्टेटमेंट केलेत, तर मी त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही. तुमच्या अस्वस्थतेची कहाणी जर अजित पवारांच्या आगमनापासून सुरू झाली तर तीच कहाणी आज जवळपास भारतीय जनता पार्टीत अनेकांची, असं तुम्हाला वाटतं? कारण अजित पवारांच्या आगमनानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्यानं हे बोललं जाऊ लागलं की आता प्रचार कोणाच्या विरोधात करायचा. माझी तर होती. मी आता बाकीच्या लोकांवर कमेंट करणं बरोबर नाही. प्रत्येकाला आपला आपला निर्णय घ्यायची स्वायत्ता आहे. नक्की कुचंबणा काय आहे की आता जर समजा सिटिंग जागा सोडायची, म्हणजे जो विद्यमान आमदार आहे त्याच्यासाठी जागा सोडायची, तर समरजित घाटगेंचं करिअर जवळपास संपणार होतं का? का आणखी 5 वर्ष त्यांना विधान परिषद मिळू शकणार नव्हती? भाजपकडून काहीच शक्य नव्हतं? आय एम व्हेरी थँकफुल आपण हा प्रश्न विचारला. राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जनघराण्याचं मी वंशज आहे. मी पक्षाला डे 1 सांगितलं, मी बॅकडोर एंट्री करून विधानसभेत विधान परिषद जाणार नाही. मी जनतेतून निवडून येऊनच जाणार आहे. ते करायचं असेल तर मी आधी पण हो म्हटलं असतं. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जनतेमधून निवडून जाऊन लोकांचं कायदा दिन लिहिला, आणि त्यांचाच आदर्श घेऊन येत्या काळामध्ये जनतेतून निवडूनच मी जाणार. मी कधीही विधान परिषदसाठी विचारलं नाही, मागितलं नाही. मला विधान परिषद बॅकडोर एंट्री घ्यायची नाही. पण तुम्ही म्हणताय बाबासाहेब निवडून गेले होते, मला वाटतं थोडा तपशील सुधारायला हवाय का नको आहे? बाबासाहेब कुठून निवडून गेले होते?
बेसिकली त्यांनी जनतेच्या साथेतून हे गेले. मला तेच म्हणायचं होतं की येत्या काळामध्ये आपल्याला त्यांचाच आदर्श घेऊन पुढे काम करायचं आहे. मला एक आणखीन मुद्दा मग या निमित्तानं आपण सांगा की अजित पवारांच्या मुळेच तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे का तुम्हाला वैयक्तिकरित्या हसन मुश्रीफांच्या विरोधातला आपला लढा हा आता मर्यादित होतोय, तुम्ही इतके दिवस जी काही भूमिका बांधत होतात त्याला मर्यादा पडतायत आणि थोडक्यात काय तर मतदारसंघात फिरताना कोणत्या तोंडानं फिरायचं असा प्रश्न तुम्हाला आला होता? ही इलेक्शन आदरणीय हसन मुश्रीफना पाडण्याची इलेक्शन नाही आहे. ही इलेक्शन कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेच्या परिवर्तन आणि विकास आणि प्रॉपर शाश्वत विकासाची आहे. कारण मागच्या 20-25 वर्षापासून जे काही विकास आणि डेव्हलपमेंट मॉडेल झालेलं आहे, आजही आपण बघा, जर त्यांचे तुम्ही मुंबईची भाषणं बघितली, कालचं पुण्याचं भाषण बघितलं, 2 दिवसापूर्वी इचलकरंजीचं भाषण बघितलं, त्याच्यामध्ये 70% भाषण माझ्यावर आहे. माझ्यावर टीका ते करू देत, तो आपल्या संविधानी आपल्याला अधिकार दिलेला आहे. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय असा आहे की जर आपण 25 वर्ष ही कामं केली असतील तर माझ्या एवढी टीका टिप्पणी करायची आवश्यकता नाही. त्यांना पाडण्याची इलेक्शन नाही आहे, ह्या परिवर्तनासाठी इलेक्शन आहे. जे त्यांच्याकडून घडलं नाही, जे कागल डिझर्व करतं, ह्यासाठी ही इलेक्शन आहे. मला 5 मुद्दे सांगा की कागलमध्ये हे घडायला हवं होतं मुश्रीफांच्या काळात, जे घडलं नाही, जे उद्या समरजित घाडगे विजयी जर झाले तर ते करतील. सगळ्यात मोठा विषय जो आहे की जी काही मंत्रिपदं त्यांना मिळाली, त्या मंत्रिपदातून आता मी टॉपवर विषय घेतो, आरोग्य. जी आजही तुम्ही त्यांची भाषणं ऐका, ते काय म्हणतात की मी तुम्हाला पुन्हा मुंबईच्या पंचतारीख हॉस्पिटलला ऑपरेशनला घेऊन जातो. बोलतात का नाही? आजही त्यांच्या भाषणात आहे. बिलकुल. आता 25 वर्षाच्या मंत्रिपदानंतर तुम्हाला आजही लोकांना पुन्हा मुंबईला घेऊन जावं लागतं. हे दुर्दैव नाही का? हे तुम्हाला सिद्ध करत नाही का की कागलमधली मेडिकल फॅसिलिटीज डेव्हलप नाही आहेत? कागलमध्ये जेवढे काय आरोग्य केंद्र आहेत, CPRs आहेत आणि ग्रामीण रुग्णालय आहेत, ते निधी अभावी आज व्याकुळ आहेत. त्यांना निधी द्यायची गरज आहे. आता त्यांना आपण आता कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट नाही, डू यू नो, वी डोंट हॅव अ हार्ट डॉक्टर नाही आहे. आणि कागलमधून कोल्हापूरला जाताना 67% पेशंटची मृत्यू होते, कारण त्या प्रवासामध्ये इमर्जन्सी होते. येत्या काळामध्ये हे जे ग्रामीण रुग्णालय जसं मुरगुड असेल, कागल असेल, गडिंग्लज असेल, यांना आता एक्सपान्शन करायला निधीची गरज आहे. ही निधी येत्या काळामध्ये आपण तिथं उपलब्ध करून सामान्य माणूस ग्रामीण रुग्णालयात जातो. आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांचे टॉयलेट्स अजून नीट बांधले नाही गेलेत, तिथून मला सुरुवात करावी लागणार. आणि आजही आपण जर बघितलं तर जे आदरणीय अमित शाह साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांना जे 1100 बेडचं उद्घाटन करायचं आहे, हा विचार केला का हे कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल बांधतायत, असं हॉस्पिटल त्यांना कागलमध्ये आणता नाही आलं का? तर ह्या मंत्रिपदाचा वापर करून आरोग्यासाठी त्यांनी काम करायला पाहिलं होतं. दुसरं माझं मत आहे की जे MIDC आहेत, आज एवढ्या वर्षामध्ये गडिंग्लजमध्ये एक MIDC स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं, ती अजून डेव्हलप नाही झाली. 5 स्टार MIDC मध्ये आज अवस्था एवढी आहे की मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथं जागा बघून जातात, पण इथं इंडस्ट्री आणत नाही आहेत. आज आम्ही राजे विक्रमसिंह गाडगे बँकेच्या माध्यमातून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून 130 कोटीच्या वर कर्ज आम्ही दिलेले आहेत. वी आर नंबर 1 इन महाराष्ट्र. बरोबर. स्वतः कामगार मंत्री म्हणून त्यांनी हे बघायची गरज होती की इंडस्ट्री इथं कशी टिकेल ना. जे खंडणीखोर आणि एजंट जे वाढले, ज्याच्यामुळे इंडस्ट्री, आय एम टेलिंग यू, रेमंड विल पॅक अप इन 2 years. अच्छा, अशी महाराष्ट्रातला तो त्यांचा प्रकल्प 2 वर्षात गुंडाळला जाईल असं त्या अवस्थेत आहेत. ते आज अमरावतीमध्ये शिफ्ट करायच्या विचारात आहेत. सो हे जे आहे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट करावं लागणार. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक महत्त्वाचा बाब आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये महिला सबलीकरणला जेव्हा आपण उल्लेख करतो, त्याच्यामध्ये महिला सबलीकरणच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काहीही ठोस मुद्दे झाले नाही आहेत. आज मी आणि माझ्या पत्नी राजमाताच्या जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग उभा करायचं बरेच प्रमोशन्स आम्ही दिले. तुम्हाला काय नाही, मला एक पुढचा प्रश्न त्या निमित्तानं विचारायचा होता. आता तुम्ही म्हणालात की इतक्या सगळ्या परिस्थितीमध्ये कागल मागासच राहिलं. कागलच्या विकासाच्यासाठी समरजित घाडगे आता मैदानात उतरलेले आहेत आणि तसा दबाव कागलकरांचा तुमच्यावर आहे. मला एक सांगा, हसन मुश्रीफांना संधी कोणी दिली? शरद पवारांनी. हसन मुश्रीफांनी काम केलं नाही तरीही त्यांना परत संधी कोणी दिली? शरद पवारांनी. मग कागलच्या विकास न होण्याची
चमचाभर जबाबदारी सुद्धा आहे की नाही शरद पवारांवर? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी एक आपण समजून घेतलं पाहिजे की विकासमध्ये निधी जी आली ही निधी कुठं खर्च झाली हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. मुश्रीफ साहेबांनी जो काही विकास केला हे बघा, रस्ते गटरी करणं हे आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे, पण जे शाश्वत विकास मी आपल्याला म्हणतोय, एक लॉंग टर्म डेव्हलपमेंट, या लॉंग टर्म डेव्हलपमेंटमध्ये कुठेही त्यांनी लक्ष दिलं नाही. आजही ज्या गोष्टींसाठी वारंवार त्यांना लोकांकडे मंत्र्यांकडे यावं लागतं, माझं मत आहे ते एक लॉंग टर्म डेव्हलपमेंट केलं असतं तर ती आवश्यकता लागत नसते. पवार साहेबांनी जे पाठबळ दिलं त्याच्यामध्ये एक पुरोगामी विचाराचं प्रतीक म्हणून त्यांनी त्या व्यक्तीला पाठबळ दिलं आणि आता ते पवार साहेबांना दिसलेलं आहे आणि येत्या काळामध्ये ती दुरुस्तीही पवार साहेब करतील. तुम्ही म्हणताय की एक पुरोगामी विचार म्हणून मुश्रीफांना संधी मिळाली. मला विचारायचं आहे की आता समर्जित घाडगे पण आपल्याला पुरोगामी दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहेत का? कारण तुम्ही गैबीतली सभा आटपल्याच्या नंतर दर्ग्यावर गेलात, चादर चढवली. अगेन आपली माहिती करेक्ट करा. जी. गैबीचं मान आमच्या घराण्याला आहे. जी. त्याच्यामुळं मी काय पहिल्यांदा गैबीला गेलो नाही, बरोबर. गैबीचा जो मान आहे हा आमच्या घराण्याचा आहे आणि तो पहिल्यापासून आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना पण मी जे भाषणं केली, कोणीही रेकॉर्डवरती भाषणं काढा, मी पुरोगामी विचाराचीच भाषणं केलेली आहेत. की इथं आल्यानंतर काही तर वेगळी भाषणं केली असं मी कधीच नाही. आमच्या घराण्यामध्ये जे मी नेहमी कुठल्या गोष्टीला अटॅक केलं, स्वयंघोषित पुरोगामी विचार. अच्छा, ते काय असतात? म्हणजे दाखवायचं पुरोगामी पण त्याच्यामध्ये पुरोगामी काहीच नाही, या गोष्टीला नेहमी मी अटॅक केलंय, बरोबर. की खरंच तुम्ही जर पुरोगामी असाल तर माझं मत आहे त्या गोष्टीला आपण जास्त करून जे खरंच शाहू महाराजांनी केलं त्या गोष्टीला आपण प्रमोट केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं हसन मुश्रीफ पुरोगामी आहेत? असं जसं त्यांनी हे गोष्टी बदलल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्यावर तो प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जे चुकीचे वक्तव्य व्हायला लागलेत ते आता ते जर पुरोगामी असते तर ते अल्पसंख्येचं स्टेटमेंट करायची गरजच नव्हती, कारण पुरोगामी विचारानेच त्यांना जी पदं मिळाली त्यांनी आज अल्पसंख्याक हे विषय करायची आवश्यकताच नव्हती. पण मग त्यांनी केला तो प्रचार. त्यांना असं वाटलं की आपल्या समाजाला आपल्यासोबत बांधून ठेवण्याच्यासाठी म्हणून हा प्रचार करावा. माझा एक थेट प्रश्न आहे आता आपल्याला. आपण लोकसभेत काय घडलं ते पाहिलेलं आहे. लोकसभेमध्ये मुसलमानांनी एक विशिष्ट भूमिका घेतली आणि मतदान केलं आणि जवळपास माझी वैयक्तिक निरीक्षण आणि माहिती असं सांगते की विधानसभेत सुद्धा काही परिस्थिती बदलणार नाही. मुसलमान हा ठरवून मतदान करेल आणि मुसलमानाचं मतदान करताना कायम लक्ष तेच असतं की समोरचा उमेदवार मुसलमान आहे का. तो मुसलमान असेल तर वाटेल त्या पक्षाचा असो ते त्याच्या पाठीशी उभे राहतात. अशा वेळेला तुमच्या भागातले मुसलमान तुम्हाला मतदान करतील? एक आपण समजून घेतलं पाहिजे की मी मतदानकडे बघताना कुठल्या स्पेसिफिक कास्टला बघत नाही, आपल्याला बहुजन समाज ह्या अँगलनी बघायला पाहिजे. राहिला प्रश्न मुसलमान समाजाचा, तर एक विषय आपण समजून घेतला पाहिजे की एवढ्या वेळापर्यंत त्यांनी ज्या पक्षावर टीका टिप्पणी केली आज आणि ज्या विचारावर केली त्याच्यावर ते एकनिष्ठ राहिले का, आणि त्या अँगलनी मला असं वाटतं समाजाने बघितलं पाहिजे, प्रत्येक समाजाने बघितलं पाहिजे. तर माझी एक विनंती राहील की मी कुठल्या समाजाला टार्गेट करून कधी काम केलं नाही आहे. सो मुसलमान समाज काय करेल कसं करेल हे येत्या काळामध्ये ईव्हीएम मशीन उघडल्यानंतरच आपल्याला कळेल. तुमचा वैयक्तिक सेन्स काय सांगतोय? कारण तुम्ही फिरता आहात, लोकांना भेटता आहात, आम्ही असं पाहिलंय की तुम्ही सर्व धर्मीयांना भेटता आहात. अगेन मी एका कुठल्या कम्युनिटी काय करेल आणि कशी करेल मी त्यांना कधीही कम्युनिटी म्हणून बघितलं नाही. ती माणसं आहेत, ती माझ्या कुटुंबाची सदस्य आहेत. जसा एक मराठा माझ्या कुटुंबात सदस्य आहे, तसंच मुसलमान आहे, तसंच SC समाजाचा आहे. या सगळ्यांना मी एक समान बघतो कारण तेच माझ्या घराण्याचे संस्कार आहेत. मला कोण मतदान करेल का नाही करेल मी सगळ्यांसाठी येत्या काळामध्ये त्यांचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर समान न्याय द्यायचं मी काम करणार. नाही, तुम्ही ठरवलंय की आपण निवडणूक लढायचीच आणि आपण जिंकणार आहोत. लोकांनीच ठरवलेले आहे की ही इलेक्शन परिवर्तन त्यांनी आपल्या हातात घेतले. याच निमित्तानं तुम्ही घराण्याचा उल्लेख केला, दोनदा तीनदा तुमच्याकडून तो उल्लेख झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून घाडगेंना ओळखलं जातं. या घाडगेंच्या घराण्याच्या वंशजाला माझा प्रश्न आहे की तुमच्या लेखी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं सध्या आरक्षणाचं आंदोलन चालू आहे ते योग्य वळणावर आहे का?
मराठा आंदोलन आणि ही जी सगळी जी पार्श्वभूमी चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त एक महत्त्वाचा विषय असा आहे की मराठा आरक्षणाबद्दल सगळ्यांची भूमिका आहे की त्याच्यावर न्याय मराठा समाजाला मिळाला पाहिजे. पण त्याचबरोबर आपले आणि माझे बरेच इंटरव्ह्यूज आधी 2021ला झाले, तेव्हा मी एक भूमिका नेहमी मांडली होती की आरक्षण एक विषय महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर मराठा समाजाला आपल्याला मुख्य नीट प्रवाहात आणायचं असेल तर तेवढंच व्यवसायाच्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. ज्या गोष्टीचा मी आधी उल्लेख केला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, हे महामंडळाच्या माध्यमातून जे आता मी प्रमोशन करायला लागलोय हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आरक्षण झालं म्हणजे काय सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, पण पाहिजे. त्याच्याबरोबर हाही मुद्दा मला असं वाटतं, तेव्हाही मी आपल्याला बोललो होतो आणि आताही बोलतो की आपण सगळ्यांनी अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून सगळ्या बँक्सनी हे प्रमोट केलं तर जेवढी आपली मराठा समाजाची मुलं व्यवसायामध्ये उतरतील ते खरं आपल्या स्वावलंबी व्हायच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण, माझं मत आहे की ते पुढे वाढतील. आताचं सरकार सांगतंय की अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये उद्योगपती निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही एवढं किमान मान्य कराल की नाही कराल? एक आपण समजून घेतलं पाहिजे की इंडिव्हिज्युअल एफर्ट्स जे आहेत, आजही बऱ्याच नॅशनलाइज बँका त्याला प्रमोट करत नाही. हे मी निर्णय घेतला की मला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रमोट करायचं आहे आणि त्यासाठी मी त्या गोष्टीला पुश केला. आता 130 कोटीच्या वर आम्ही जेव्हा जातो याच्यामध्ये 1 नंबरला क्रमांकला आम्ही आहोत. सो एक विल पॉवर पाहिजे की त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं केली पाहिजे. आता तुम्ही अण्णासाहेब पाटीलवर सक्रिय आहात या कामाच्या निमित्तानं, पण नुकतीच एक बातमी आली की तुम्हाला DPDC मधून हटवलं गेलेलं आहे. कसं वाटतं? काय चुकी, मी त्या पक्षातच नाही आहे, त्या पक्षामुळे मला ते पद होतं. सो नथिंग पर्सनल. पण मग तुम्ही स्वतःहून राजीनामा का नाही दिला? राहून गेलं, द्यायला पाहिलं होतं. किमान ते मान्य करताय की राहून गेलं. आता काय DPDCचा काय उपयोगच नाही, कारण मी सत्तेत असतानाच सगळ्या निध्या थांबवल्या गेल्या होत्या. सो ठीक आहे. मला हेच विचारायचं होतं की तिथे अनुभव काय येत होता तुम्हाला? महायुती होती तोपर्यंत ठीक होतं, आपली BJP शिवसेना. ह्यानंतर मग ते म्हटले जे माझ्या विरुद्धच इलेक्शन लढणार त्यांना निधी काय द्यायची, ते सगळे ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे निधी थांबवली. ती निधी माझी नव्हती, तिथं शाळा दुरुस्तीला निधी होती, हॉस्पिटल्सना निधी होती, केंद्रातून जी निधी आणली ती पण ब्लॉक केली गेली. मी नंतर काय म्हटलं, तुम्ही श्रेय घ्या पण कृपया करून हॉस्पिटलला आणलेली निधी ही तुम्ही स्वतः श्रेय घेऊन करून घ्या, पण स्वतः पण केलं नाही. त्याच्यामुळं DPDCच्या मीटिंगला जायला मी 2-3 महिने थांबवूनच ठेवलं होतं. पण ठीक आहे, आपण म्हणता बरोबर आहे, आय शुड हॅव रिझाइन्ड. पण या स्थितीत तुम्ही इतक्याही तयारीला होतात का की काम समरजित घाडगेंचं असेल आणि नावाची पाठी तिथे हसन मुश्रीफांची लागेल, पण काम होणं गरजेचं आहे? मी त्यांना तेच आव्हान केलं, काम तर करा. आणि त्यांनी जेव्हा निधी ब्लॉक केली, स्वतः पण केलं आणि निधी ब्लॉक केली, त्याच्यामध्ये ते मानसिकता समजते ना आपल्याला की मला इथं हे शाश्वत विकास होऊच द्यायचं नाहीये, विषय तोच आहे. सो त्यांनी हे केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो की लोकांनाही बघायला मिळतं. या सगळ्यामुळे सावज टप्प्यात आणलं गेलं का सावज स्वतःहून टप्प्यात आले आता? नो कमेंट्स. जसं दिवस जातील आपण फील्ड आल्यावर आपल्याला कळेल. अच्छा, एक उत्सुकतेचा प्रश्न असा येतो की या सगळ्या घटनाक्रमाच्या दरम्यान कोण व्यक्ती होती ज्यानं सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यासाठी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये घेण्याच्यासाठी प्रयत्न केले आणि संवाद कसा सुरू झाला? नाही, जयंत पाटील साहेबांचा एक संपर्क. सी यू हॅव टू अंडरस्टँड, आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब हे आमची सगळ्यांच्या जुन्या ओळखी आहेत. कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स म्हणून वी नो इच अदर. सो असं काही नाही की पॉलिटिकली, म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी पण मी जयंत पाटील साहेबांना भेटायचो आणि आम्ही एकमेकावर, कारण त्यांनी राजाराम बापू ग्रुप हा पात उत्कृष्टपणे चालवला आहे. राजेंच्या निधनानंतर मी नेहमी त्यांना भेटून त्यांच्याकडून उपदेश घेतला आहे. सो त्यांच्याकडून डायरेक्ट एक कम्युनिकेशन सुरू होतं. मी जसं म्हटलं, खासदारकीच्या आधीपासून त्यांचं कम्युनिकेशन, पण मी त्यांना क्लिअर सांगितलं की मी खासदारकीपर्यंत काही हा विषय नाही, माझं जे कर्तव्य संजयदादा मंडलिकांतर्फे आहे ते मी कर्तव्य पूर्ण करणार, मी हा विषय कुठला घेणार नाही. नंतर मी देवेंजींना सांगितलं की मला ह्यांना भेटावं लागेल, कारण आता मला त्याच्यावर एक विचार करावा लागेल. सो जुलै एंडला माझी त्यांची भेट झाली. ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये पवार साहेबांची भेट झाली आणि द रेस्ट इज हिस्ट्री. तुमच्याकडचं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातलं डील काय? डील एकच आहे की कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी मला आदरणीय पवार साहेबांची साथ लागेल आणि त्यांच्या विकासासाठी आणि ह्यासाठी हीच डील आहे. डील इज मला साहेब आपला आशीर्वाद लागेल, ते मतदारसंघ
आता विकासाच्या मार्गावर आणि राजकीय विद्यापीठ म्हणून त्याची ओळख नसावी, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागल म्हणून त्याची ओळख निर्माण करण्यासाठी मला आपली साथ लागेल, हीच डील आहे. पण मग यात तिकीट मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल, त्यावेळेला तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी पक्ष म्हणून सगळे एकदिलानं काम करतील असं वाटतंय? चालूच आहे. कालचा मेळावा आपण जर बघितला मुंबईमध्ये, तर महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्षांनी तो मेळावा स्वतः ऑर्गनाईज केला. सुरुवात आमच्या टीमने केली, नंतर त्या सगळ्या, काल माननीय आमदार सचिन अहिर साहेब होते, चौधरी साहेब होते, शिंदे साहेब होते, आपल्या माजी महापौर किशोरीताई होत्या, ही सगळी होती. आणि त्या एरियामध्ये हीच मेन माणसं आहेत. त्यांचं चिन्ह नसून ह्या लोकांनी पुढे येऊन जी भाषणं केली, जे ऑर्गनायझिंग केलं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ह्यासाठी ऑलरेडी एक दिलानी महाविकास आघाडी म्हणून ह्या सीटच्या परिवर्तनासाठी कामाला लागली. याच चर्चेत एक मुद्दा जाता जाता निश्चित असा येईल की तुम्ही मराठ्यांना ओबीसी समजता? बेसिकली एक आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा जो विषय आहे, याच्यामध्ये मला असं वाटायला लागले की बरेच वक्तव्य करून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रचंड प्रकार झाला आहे. मला असं वाटतं की आता ह्या गोष्टीमध्ये न पडता आपण भविष्यामध्ये सर्व समाजासाठी काय करू शकतो याच्यावर जास्त फोकस केलं तर उपयोगी होईल. पण निवडणुकीत तर मुद्दा निश्चित उपस्थित राहणार. एका बाजूला मराठ्यांचं नेतृत्व करणारी व्यक्ती सातत्यानं ज्या भाषेमध्ये बोलते आणि त्याला उत्तर म्हणून ओबीसींच्याकडूनही वक्तव्य होतात, ते पाहता हा विषय काही निवडणुकीत थांबणार आहे असं दिसत नाही. तुम्हाला भूमिका घेताना अडचण होतीये का? कारण मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांशी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा ते थोडेसे बिचकतात स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायला अडचण वाटत नाही. ज्या घराण्यातून मी आहे, या घराण्यामध्ये एक आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काम करताना, संविधानिक पदावर असताना, असं एक समाजाची भूमिका घेऊन दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध घ्यायचं हे कितपत योग्य आहे? आपल्याला सगळ्या समाजांना, जसं मी मगाशी म्हटलं आरक्षणाच्या बद्दल मी सांगितलं, पण त्याचबरोबर हेही आपल्याला करायचं आहे. या ज्या गोष्टी आपण जेव्हा म्हणतो, आय थिंक एक समाजाला बेनिफिट व्हायला पाहिजे, नो डाऊट, पण एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोध जे आता बाकीचं चाललंय, मला त्याच्यावर काही टीका करायची नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये माझी भूमिका मांडली. बिलकुल. एक पटकन शेवटचा प्रश्न विचारतो. या निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्रजींचा एक जर फोन तुम्हाला आला तर काय संदर्भात? अगदीच की परत या किंवा जरा धीर घ्या असा काही निरोप देणारा फोन आला तर? नाही, आता त्यांचा माझा ॲज फार एज पॉलिटिकल चॅप्टर इज कन्सर्न्ड, दॅट इज क्लोज्ड. धन्यवाद. आपण आलात आणि दिलखुलासपणे आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल. आणि तुम्ही जे काही आत्ता बोललेले आहात ते आम्ही नोंदवून घेतलंय. आम्ही निश्चितच त्याचा पाठपुरावा करू आणि वेळोवेळी आपण भेटत राहू. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या करिअरसाठी. थँक्यू. हे होतं समरजित घाडगे. शून्य प्रहरमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.